आता एक मोठी बातमी, मिहिर शहाला कोर्टासमोर हजर करण्यात आलेला आहे। दरम्यान पळून जाण्यासाठी काहींनी मदत केली, केस आणि दाढी कारमध्येच कापली अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे। गुन्ह्यानंतर पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं देखील कळतंय। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहा याच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि गुन्हा केल्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी प्रयत्न केला, पळून जाण्यासाठी त्याला कुणीतरी मदत केली अशी माहिती पोलिसांनी कोर्टात मांडलेली आहे। ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीची मालकी याबाबत तपास सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। केस आणि दाढी गाडीतच कापली असल्याची माहिती देखील पोलिसांनी कोर्टात दिली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मिहिर शहा याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। दरम्यान मिहिर शहाला पळून जाण्यासाठी काहींनी मदत केली आणि त्याचे केस आणि दाढी ही कारमध्येच कापली गेली असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, कोर्टात नेमकं काय सुरू आहे, काय अपडेट मिळत आहे? आपल्याला माहिती, खरं तर अत्यंत संवेदनशील विषय म्हणून या केसकडे बघितलं जात आहे। त्यामुळे मिहिर शहाला अटक केल्यानंतर म्हणजे त्याचा 60 तासांचा प्रवास, पोलीस वेगवेगळ्या प्रकारे रिमांड कॉपीसाठी जी कारणं सादर करताय, या सगळ्या विषयातली ही महत्त्वाची सुनावणी बघितली जाते। त्याला न्यायालयात हजर करण्यात आलंय आणि सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप सरकारी वकिलांनी त्याच्या विरोधात नोंदवलाय की गुन्हा केल्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी म्हणून मिहिर राजेश शाह यांना प्रयत्न केला होता। आणखीन या पुरावे मिटवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला पळून जाण्यासाठी अनेक लोकांनी मदत केली, वेगवेगळ्या लोकांचा शोध घेणं सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं बोरिवलीला त्याच्या एका मैत्रिणीकडे तो गेला होता, नंतर त्याची बहीण पूजा हिलाही फोन केला होता, त्याची आई आणखीन बहीण यांनीही त्याला मदत केली, अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी समोर येते। काही जणांना ताब्यात घेतलंय चौकशीसाठी, अटक जरी केली नसली तरी मिहिर राजेश शाह याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली, त्याच्या गाडीचं जे त्याचं स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स, ती जी गाडी आहे BMW याची मालकी, याचाही तपास सुरू आहे। आणि आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या तपास बारमधनं मिहिर शाह बाहेर पडला होता, ज्या गाडीतनं तो निघाला होता ती गाडी वेगळी होती, मर्सिडीज अपघात केलेली गाडी होती BMW, आणि त्यावेळेस मिहिर शाहचा असलेला जो पेहराव होता, त्याचे जे दाढी केस वगैरे होते सगळे, तर हे सगळे परत त्याने बदललेले, म्हणजे त्याने स्वतःचा लुक सुद्धा बदललाय। तर त्याचा जो लुक त्यांनी जो बदललाय, तो नेमका लुक कुठे गाडीत बदलला, का बदलला, या सगळ्या विषयाची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिलेली आहे। सुनावणी अजूनही सुरू आहे। मिहिर शाहचे वकील जे आहेत ते जोरदार युक्तिवाद करताय। खरं तर BMW गाडी ताब्यात घेतली पोलिसांनी, गाडी पुढच्या बाजूला ठेकली आहे, त्यानंतर त्याचा जो नंबर प्लेट पडली असावी म्हणून ती काढून घेण्याचा प्रयत्न झाला, असा एक बचाव त्यांनी करायला सुरुवात केली। कारण या गाडीची नंबर प्लेट जी आहे ती काढण्याचा, बदलण्याचा प्रयत्न झालाय। या सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यात। काही गोष्टीवर मिहिर शाहचे वकील जोरदार युक्तिवाद करताय, पण त्यांनी कितीही युक्तिवाद केला तरी सरकारी वकिलांनी जे पुरावे सादर केले, रिमांड कॉपीमध्ये जे सादर केले आणि त्याची आग्रही पोलीस कोठडीची मागणी केली आहे, या विषयावरचा निर्णय या सुनावणीनंतर निश्चित होईल। पण आता मात्र कोर्टात, शिवडी कोर्टामध्ये, न्यायाधीश भोसले यांच्या कोर्टामध्ये जोरदार घमासान नक्की सुरू आहे। प्राजक्ता। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।